धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो विठ्ठल 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 भयगपीठित देवी मृत्यां वरं पुंडरीकायला तू मुनींद्र समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंग केजो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये विठ्ठल प्रस्तुत नाम संकीर्तन रूपी सेवे करता एकत्रित येणं व्हावं. वर्षानुवर्ष कानावरती पडणारे अभंग ज्या नामसंकीर्तन रूपी सेवेच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं. अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पणादी विधी अर्थात वर्षानुवर्ष जरी घडत असलं, प्रत्येक कुटुंबियांच्या किंवा प्रत्येक परिवाराच्या, प्रत्येक गावच्या ठिकठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनुसार मात्र कोण्याही पद्धतीनं करावं, पण तरी सुद्धा जाणाऱ्या व्यक्तीच्या माघारी केलं जाणारे हे विधी अत्यंत गरजेचे. आणि अशाच या विधींकरता तुम्ही आम्ही एकत्रित येणं व्हावं. कैलासवासी ताराबाई आनंदराव वाळके, आईंच्या पाठीमागे असणारा त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे सुपुत्र श्री संजय आनंदा वाळके, श्री हौशीराम आनंदा वाळके, पुतणे श्री रोहिदास सुखदेव वाळके, श्री बाळासाहेब सुखदेव वाळके, श्री प्रकाश सुखदेव वाळके, श्री संतोष शंकर वाळके, नातू कुमार प्रतीक रामदास वाळके, कन्या गंगा भागीरथी प्रमिला सोमनाथ पावसे, कन्या सौ जनाबाई ज्ञानदेव म्हाळसकर, जावई श्री ज्ञानदेव विश्वनाथ म्हाळसकर, श्री दगडू शिवाजी हासे, श्री प्रकाश पर्वतराव आहेर आणि पाठीमागे असणारा इतर नातेवाईक आप्तेष्टगण परिवार. अर्थात आल्यानंतर या ठिकाणी उपस्थित असणार थोडासा पंखा फिरवायचा होता, तिकडे फिरवा थोडासा. हा
वज्रेश्वरी सांप्रदायिक भजनी मंडळ कासारा तुम्हाला, मंगळापूर भजनी मंडळ मंगळापूर, राजापूर भजनी मंडळ राजापूर, पवार साऊंड सिस्टीम मंगळापूर आणि अर्थात या ठिकाणी उपस्थित असणारे आमच्यासोबत आले हरिभक्तीपरायण शिवनाथजी महाराज पवार असतील, आदरणीय निलेश महाराज कांगणे, अनेकदा कीर्तन रूपी सेवन करता साथसंगत त्यांनीही केलेली आहे आणि अर्थात पेटी वादना करता असणारे आमचे हसेदादा असतील आणि मृदंगामध्ये आपल्या पंचक्रोशीतच नव्हे तर उभ्या महाराष्ट्रभर ज्यांच्या वादनानं प्रख्यात असावं असे असणारे आमचे बंधुराज हर्षलजी महाराज ताजने, त्याचप्रमाणे नामसंकीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारी आदरणीय सगळीच मंडळी, शिवरामदादा हसे यांच्या संपर्काने येणं व्हावं या कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित असणारे आमचे पोपट महाराज असतील, आदरणीय संजय दादा वाळके सर असतील. वाळके सरही अद्यापपर्यंत अर्थात माझ्या सुरुवातीच्या कालखंडापासून आहेत म्हणून हा म्हणजे ते फापट पसारा नाही बरं, सुरुवातीच्या कालखंडापासून आहे त्याच्यामुळं अनेक मंडळी आता इथं ज्ञात अज्ञात साऊंड सिस्टीम काय आपल्या घरचीच आहे, आवाजाला तोड नाही असे असणारे आपले पवार साऊंड सिस्टीम आणि अर्थात जमलेली सगळीच मंडळी ही आता एकेकाचं नाम उल्लेख करायचा झाला तर आपल्याला वेळ कमी पडायला बसला, यांच्यामुळं मी इथं आहे अशी असणारी ही सगळी भजनी मंडळी. विठ्ठल विठ्ठल माझा कीर्तनकार या चॅनेलचे असणारे उमेशदादा भुसारी असतील किंवा ज्यांच्यासोबत मी आले आमचे मालक हरिभक्तीपरायण विशालजी महाराज तिकांडे, नाही त्यांच्यासोबत मी आले ना, मी त्यांच्या संग आले. वर्षानुवर्ष कानावरती पडणारं चिंतन का करायचं, कशा करता करायचं यालाही फार महत्व भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 41व्या श्लोकामध्ये वर्णन येतं. संकरो नरका येव कुलगणानां कुलस्यच पतन्ति पितरो हे शामलुप्त पिंडोदक क्रिया. का करायचं का करू नये अनेक प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी केलं जातं. कुटुंबाला लागणारा पितृदोष आणि पितृदोष जर घराण्याला लागला तर सहजासहजी निवारण होत नाही. घरातला कर्ता पुरुष एकाएकी आपत्कालीन मरण पावत असेल, घरातल्या कर्त्या पुरुषाचं अवेळी अपघाती निधन होत असेल तर कदाचित पितृदोष असण्याची शक्यता. घरात एखादं कार्य निघतं, अन्नधान्य भरपूर आहे पण केलेल्या प्रसंगाला पुरत नाही अथवा उरलंच तर जनावरांच्याही मुखाला लागत नाही, तसंच वाया जातं, पितृदोषी म्हणावा. घरामध्ये एखादा मुलगा एखादी मुलगी लग्नाचं वय झालं पोवर आहे, तुम्ही माणसं चांगली आचरण योग्य, त्या मुलाची मुलीची नीतिमत्ता योग्य, तरी सुद्धा योग्य वेळी विवाह कार्य लग्न कार्य जमत नाही, जमलीच तर टिकत नाही, पितृदोषही म्हणावा. ऐन जेवणाच्या भांड्यावर बसलं की वाद उत्पन्न होणं, घरात किती पैसा येऊ देत न टिकणं, जेवणाच्या भांड्यात सतत केस निघणं, घरामध्ये एखादा पाहुणा मुक्कामा करता म्हणून यावा आणि आल्या आल्या आजारी पडून जावा. वर्णन कितीही करता येईल, लक्षणं कितीही सांगता येईल, पण निवारण करायचं ठरलं तर त्र्यंबकेश्वराला कपर्दिकेश्वराच्या मंदिरासमोर कुशावर्तात स्नान करून 5 दिवसांचा करावयाचा विधी वर्णन केला जातो. मग त्रिपिंडी सपिंडी नारायण नागबली कालसर्प दोष ज्या त्या दोषानुसार त्या दोषाचं निवारण तिथं होतं. पण मग मुळातच हा दोष आपल्या कुटुंबाला लागू नये याकरता आजच्या 5व्या संस्काराच्या निमित्तानं तुम्ही आम्ही एकत्रित यावं. 5वाच का? जीव जन्माला आला मुळातच ब्रह्म आहे, परंतु जन्माला आल्यानंतर व्यावहारिक जगात व्यावहारिक नाम दिलं जातं ज्याला आपल्या भाषेमध्ये बारस म्हणावं. बारस अय बाय बारस आपल्या भाषेत बारस जिथं आपण एकदाच नाव ठेवतो आणि जग उभा जन्म नाव ठेवत राहतं, जगाला सवय. बारस शास्त्रीय भाषेत नामकरण. जीवानं मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, विवाहयोग्य व्हावं आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं अग्निनारायणाच्या साक्षीनं विवाह करून दिला जावा, तो विवाह संस्कार. शरीरातनं आत्मा बाहेर पडावा तर पार्थिव देहावर केला जाणारा दाह अंतिम संस्कार. 10 दिवसांपर्यंत ब्रह्मांडाभोवती फिरणारा जीव इहलोकाची यात्रा संपूर्ण परलोकाच्या यात्रेकरता निघावा, दशक्रियाविधी संस्कार. 4था दशक्रियाविधी संस्कारापर्यंत जीव आपल्यामध्ये, म्हणून म्हणतात की माघारी जाणाऱ्याच्या माघारी वाईट बोलू नये, कारण तुम्ही समोरासमोर चांगलं बोलाल पण पाठीमागं वाईट बोलाल तर ऐकायला येणार. पण गेलेल्या माणसाला सगळं दिसतं, सगळं ऐकायला येतं. त्याच्यामुळं म्हणतात की जाणाऱ्याच्या माघारी ना चांगलंच बोलावं, कारण त्याला दिसतं, त्याला कळतं कोण काय आहे कोण काय आहे. असं तर लय रडतो आपण मनातल्या मनात काय बोलतो सगळं दिसतं. जाणाऱ्या जीवालाही विश्वास नसतो. जसं आपल्याला विश्वास नाही का हा जीव आता आपल्यातनं गेलाय, तसं त्या जाणाऱ्या जीवालाही विश्वास नाही की मी हे शरीर सोडलंय.
त्याला विश्वास बसत नाही, ते येऊन झोपू बघतं त्याच्यात, नाही जमत. ते हलवण्याचा प्रयत्न करतं शरीराला, नाही जमत. ते उठण्याचा प्रयत्न करतं, नाही जमत आहे. त्या जीवालाही जमत नाही, त्याला विश्वास बसत नाही, परंतु जावं तर लागणारच आहे. मग 10 दिवसांपर्यंत त्याची खात्री होऊन जाते की आता आपलं माघारी येणं नाही, आता पुढचा मार्ग जाणंच आहे. मग त्या 10व्या दिवशी पिंडदानाचे विधी झाले का जीव त्याच्या मार्गाला निघतो. वैतरणी नदी पार करायची, 47 गावांचा प्रवास पूर्ण करायचा आणि 47 गावांचा प्रवास पूर्ण करत आजचा ठरणारा गतीचा मार्गाचा दिवस म्हणजे वर्षश्राद्ध अथवा पुण्यस्मरण आहे. म्हणून जमणारी मंडळी आज जाणाऱ्या जीवाला त्याच्या गती करता दान धर्म करण्याकरता तुम्ही एकत्रित आलेले आहात की त्याच्या गतीमध्ये यदा कदाचित कुठे पुण्य जर कमी पडत असेल तर जमणारी तुम्ही मंडळी अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पण, तिळतिळ पुण्यदान करत आहात की जाणाऱ्या जीवाच्या मार्गातला अडसर जर मग दूर झाला तर असे पितर कुटुंबियांनाही आशीर्वाद देतील आणि जमणाऱ्या मंडळींनाही आशीर्वाद. कल्याण इच्छिते तया आशीर्वाद द्यावेत कुटुंबियांना, कल्याण इच्छितात. जरा जास्तच गरम व्हायला लागले. काही नाही, ते सुद्धा आपलेच प्रताप असतील, झाडच राहिलं कुठे आता. मी तर म्हणेन खरं तर कीर्तनांमधनं ना इतर गोष्टींपैकी ना ह्या गोष्टी पण सांगणं तर लय गरजेचं झालंय. माणसं कूलरच्या हवेखाली जाऊन बसली की जरा बरं वाटतं, पण ते कृत्रिमच. नैसर्गिक जगात आणि मग उगा म्हणतात आजारी पडलो. नैसर्गिक जगामध्ये पूर्वीची माणसं काय जगायची, आता ते जगणं नाही राहिलं. पहिल्यासारखं आता काहीच नाही राहिलं. पहिले दारात पाहुणा आला तर चहाचा कप पहिले हातात राहायचा, जेवल्याशिवाय पाहुणाही जात नसायचा. आता आला तर पाहुण्याकडे पाहिलं तर बरं आहे, नाही तर काही काही उगं झोपून राहते. पहिल्यासारखं राहिलंच कुठे. आपल्याला खरंच पुढच्या उन्हाळ्यापर्यंत जर नाही जमलं ना तर आता दिवसेंदिवस काय हालत होईल नाही सांगता येणार आहे. एवढे 3-4 महिने एवढे वाईट गेलेत. भगवंताचं नामचिंतन जेवढ्या प्रकर्षानं सांगितलं जातं तेवढ्याच प्रकर्षानं सांगेन. जन्माला आल्यानंतर 3 तत्व सांगितली गेली आहेत: प्रपंच, परमार्थ आणि समाज कल्याण. प्रपंचही स्वतः करताच करता आणि परमार्थही स्वतः करताच करता, पण समाज कल्याण करण्याची वेळ येते तेव्हा देश हितासाठी, समाज हितासाठी एक तरी गोष्ट घडणं गरजेचं आहे. जसं जन्माला आलेलं पोटचं लेकरू वाढवता, मोठं करता, त्याच्याकडनं अपेक्षा ठेवत नाही की तो आपल्याला सांभाळेल न सांभाळेल, तसं उभ्या जन्मामध्ये एक लेकरू जसं जपतं तसं एक झाड जपायला शिका. ते एक झाड जर जपलं तर कमीत कमी आपल्या पिढीला माहिती नाही पण पुढच्या येणाऱ्या पिढीला ते सावली नक्कीच देईल. आपल्याला त्याचं फळ मिळेल न मिळेल पण आपल्या पुढच्या पिढींकरता तरी नक्कीच मिळणार आहे. आणि हे थोडं थोडं आताच नाही आचरणात आणलं मग याच्यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. पितरांनी करून ठेवलं म्हणून आताच्या काही पिढ्या जगतायत. हे जगणं आता थोडं संस्कार वेगळ्या पद्धतीने आहेत. आणि हे सगळं याच शरीराला आल्यानंतर आहे. कुत्र्या मांजराला सांगितलं तर त्याला ऐकू येणार नाही, कळणार बी नाही. एखादं कुत्रं धरून आणून बशीलच, त्याला कितीही सांगा कळल. बुद्धी आपल्यालाच आहे. यदा कदाचित विनोद बुद्धीनं जर विचारलंच, इथं बसलेल्यांपैकी ज्याला बुद्धी नाही त्यांना फक्त हात वर करा. हात वर येतील. मला बुद्धी नाही पण मी हात वर नाही केला पाहिजे एवढी तरी बुद्धी त्याला तेवढी तरी आहे. कधी कधी गाढवाची उपमा देतात की का रे गाढव आहेस का, कळत नाही.
पण ना गाढवाला सुद्धा अक्कल आहे. गढूळ पाण्यापाशी नेऊन सोडा, ते पाण्याला तोंड नाही लावत. कोण? गाढव. पण 5च्या नंतर काही गाढवं येतात गढूळ पाणी पिऊन, ते कुठं जावं ते सुद्धा कळत नाही. काही गटारात सापडतात अशी गाढवं. बुद्धी नाही असं नाही, मात्र त्याचा वापर कुठे कधी कसा करावा हे कित्येकदा लक्षात येत नाही. मग या शरीररूपी साधनाचा वापर आहे, तो जर उमगलंच नाही तो उपयोग काय? याचा देही घरे देवाचे बांधणे, याचा देही घरे देवाचे बांधणे, याचा देही देही घडे देवाचे भजन. याच देहाला आल्यानंतर बाकी कोणाला कितीही समजवायला जाल, आणि बऱ्याचदा माणसाला सुद्धा समजवायला जाऊ नये. स्वतंत्रता प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. माणसाला आवडत नाही, कोणी मला का शिकवावं, कशा करता सांगावं. मला सांगायचं मी विठ्ठल 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 देह जाऊ अथवा राहू पांडुरंग. ह्याच देहाला आल्यानंतर हे सगळं मला खरंच कधीतरी विचार येतो, आपण किती सुखी आहे. माणसाच्या जन्माला येऊन नाही का कमीत कमी आपल्याला सांगता येतं पंखा लावा, ते उन्हात आणत गुरडोर बांधलेले राहतात. काय अवस्था होत असेल. बीडपट्ट्यात मराठवाडा भागात गेलो की अगदी तिकडे काय म्हणतात त्याला, पांजरपोळ काय म्हणतात, हा इतके जनावर हाडं दिसतात त्यांची. आपल्याकडे तरी जरा तब्येतशीर येतात. किती माणसाची अवस्था आहे. म्हणून देवाजवळ एकच मागणं आहे, देवा उभ्या जन्मात काही कर, पण त्रास होईल असलो काही देऊ नको बाबा. एवढं पुण्य तरी माझ्या गाठीशी असावं, एवढा हक्क असावा आमचा अंतावरती, या श्वासांची माळ तुटावी फक्त या मंचावरती. जेव्हा जेव्हा जन्म मिळेल तेव्हा तुझं नामचिंतन मुखारविंदातील असा जन्म मिळू दे. आणि त्याच्याकरताच तर सगळं खटाटोप आहे. साधना चांगल्या चांगल्याला मिळालं नाही, देवादिकांना प्राप्त होत नाही. पुनर्जन्म आम्हाला आहे. अभंगाचं पहिलं चरण. इह लोकी चा देह, 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 इह
लोकामध्ये जन्माला यावंसं वाटतं देवादिकांनाही, पण सहजासहजी प्राप्त होत नाही, तो आम्हाला मिळाला. तर मग आम्ही काय करावं? जन्माला यावं तर निश्चिंतपणे 3 स्वहित कर्म सांगितलेली. उभ्या जन्मामध्ये उद्धार करून घेण्याकरता अनेक भक्तीची साधन आहे. गायन करणं साधना आहे, मृदंग वाजवणं साधना आहे, टाळ वाजवणं, हार्मोनियम, वीणा. कीर्तनाच्या व्यासपीठावरती आल्यानंतर हे बोलणं, हे ऐकणं, हे सगळे साधनेचे प्रकार आहे. ऐकणं सुद्धा साधन आहे. कित्येकांच्या कानावरती नाही पडत. कानावरती पडणारा प्रत्येक शब्द भगवंतापर्यंत नेणारा असावा असं म्हटलं जातं. कानावरती पडणारा प्रत्येक शब्द आणि शब्द पण अंतःकरणामध्ये साठवलं गेलेलं सगळं तेवढं भक्तिपूर्वक असेल ना, तर मात्र दैनंदिन जीवनामध्ये दिवसातला 5 ते 10 मिनिटाचा वेळ सुद्धा परमार्थासाठी खूप झाला. तासनतास बसलोच पाहिजे माळ जपत असंही काही नाही. अंतरंगामध्ये असणारी नीतिमत्ता. पण काय होतं, मनुष्य स्वभाव आहे. थेट जर समजवायला गेलं, सांगत बसायला गेलं तर कधी कधी नाही का आवडत नाही. स्वातंत्र्यता प्रत्येक जीवाचा गुणधर्म आहे. माणसाला आवडत नाही कुणी मला का शिकवावं, कुणी मला का सांगावं. सायकोलॉजी सांगते समोरच्याला जास्त सुधरवण्याच्या भानगडीमध्ये पडू नका, नाहीतर माणसं तुमची शत्रू बनते. कधी कधी लोक म्हणतात, ताई तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे तर आम्ही पाहिलेत, नाही का. पण आता आम्ही अशी माणसं आहेत, आम्ही उन्हाळ्यात सुद्धा पावसाळे पाहिलेत. हा जमाना बदलताय. परिवर्तन संसार का नियम आहे. कानावरती पडणारा प्रत्येक शब्द जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो, जो त्याचं ऐकतो तो अर्जुन बनतो. बाकी सगळेच दुर्योधन. ज्यानं त्याचं ऐकावं. अंतःकरणामध्ये साठवला गेलेला प्रत्येक शब्द. मग आता नामचिंतनच करायचंय, समर्पणच करायचंय. 2च गोष्टी, दान धर्म आणि नामचिंतन. पण दान धर्म करायला पैसा लागेल, तोही नीतिमत्तेचा. स्वातंत्र्यही लागेल, अंतःकरणाचं औदार्यही लागेल. औदार्यही प्रत्येकाकडे असतंच असं अजिबात नाही. शरीराचं नाही, मनाचं नाही, प्रपंचाचं, पैशाचं, कशाचं औदार्य नाही. उदार असावं कर्णासारखं, उदार असावं कर्णासारखं, की दान मागायला देवानं सुद्धा दारात यावं. एवढं उदार असावं. भगवंत कर्ण कुंडल, कवच कुंडल मागण्याकरता दारामध्ये यावा. एवढं अंतःकरण उदार असावं. ओंजळ भरलेली असते, ती वाटायला शिकायचंय. कारण वाटणाऱ्यांच्या ओंजळी कधी रिकाम्या होत नाही. त्याला भरण्याचं वरदान स्वतः भगवंताकडलं. समर्पण करायचं, पण समर्पण राहिलं तरी कुठे, समर्पण पहिल्यासारखंच नाही. भगवंताविषयीचं प्रेम अंतःकरणामध्ये तेवढं असेलच असंही अजिबात नाही. भक्ती, भावना, समर्पण करावं हनुमंतरायाने. किती समर्पण आहे. तुम्ही आम्ही बसलेलो आहोत एवढी जागा, ही जागा फक्त आपण बसलेलो सगळे म्हणून एवढी जागा जर सरळ 200 किलोमीटरवरती गेलात अवकाशाच्या परिभ्रमण कक्षेत, तर कागदावरती पेनने बिंदू काढावा एवढं सुद्धा अस्तित्व आपल्या एवढ्या ठिकाणाचं दिसणार. एवढी मोठी पृथ्वी आहे. एवढी मोठी पृथ्वी, पण अशा 60,000 पृथ्वी जर एकत्रित आल्या तर सूर्याची फक्त एकच बाजू झाकल्या जाईल. एवढा मोठा सूर्य आहे का अशा 60,000 पृथ्वी एकत्रित आल्यानंतर सूर्याची एकच बाजू झाकल्या जाईल. एवढा मोठा सूर्य, पण त्याला नाश्त्यावरही संपवायला निघालं कोण? हनुमान. पवनसूत हनुमान. मग हनुमानजी किती मोठे. आणि असे हनुमानजी प्रभू श्रीरामचंद्रजींच्या चरणाशी बसतायत. प्रभू श्रीराम किती मोठे. समर्पण. माणसाकडे बल कितीही असू दे, बुद्धी किती असू दे, बुद्धी काय कमी का? बुद्धिमताम वरिष्ठ वर्णनाला मरकट योनी आहे, नीच नाही. फार श्रेष्ठतम योनी आहे की जेव्हा मरकट योनीमध्ये यावं वानरानं त्या हनुमानजींनी, तर किती श्रेष्ठत्व वर्णन केलंय का शेवटी भगवंताला सुद्धा गरज पडावी तर साथ घालावी हनुमंतरायाला. एकनाथी रामायणामध्ये वर्णन येतं, एकनाथी भागवतामध्ये, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र 4 प्रकारचे रावण त्याच्यात सांगितले त्या ग्रंथामध्ये. रावण, आता नुसता रावण जर चांगल्या अभ्यासू करणाऱ्यानं सांगायचं झालं, अभ्यास करणाऱ्यानं, तर रावण 10 वर्ष सांगता येईल. महादेव भक्त आहे, मातृभक्त आहे, संपत्ती अपार आहे. संपत्ती किती? रावणाच्या एका महलाच्या एका दाराची
एक चौकट जर विकली तर 32 वेळा आमदार होता येतं. रावणाच्या एका महलाची, एका घराची नाही का, एक दाराची चौकट विकली. 32.5 क्विंटल नुसतं ते सोन्याची चौकट आहे, सोन्याची शुद्ध कांचनाची 7 घरे. संपत्ती अपार आहे. बुद्धी तर म्हटलं, बुद्धी तर अपार आहे. भगवान शंकरांचं स्तोत्र जे आज आपण ऐकतो ते रावण रचित आहे. स्वतः भगवान शंकरांनी ज्यांच्या मुखारविंदातले श्लोक ऐकावे तर वरदान देऊन टाकावं. बळ आहे, बुद्धी आहे, बळ हे अपारच आहे. चतुरानाने ज्यांच्या घरी काम करावा नाही का, ग्रहांच्या ज्यानं पायऱ्या केल्यात, हे नाही का, शनी येन, 7.5 येन, मंगळ येन, ते त्याच्या घरी पायऱ्या आहे, पायऱ्यांवरनं जातोय त्या ग्रहांच्या. एवढं तर बळ आहे. बरं, कौटुंबिक स्थिती सुद्धा काही कमी नाही. 80,000चा बायकाच आहे, लाखभर पूर आहेत, 1.25 लाख नातू आहेत, 80,000 सासरे. सासवाने सांगता याच्या आता यालाच एवढ्या म्हटलं, सासऱ्यांना 4-4, 5-5 तास त्यालाच. संपत्ती आहे, बळ आहे, बुद्धी आहे, कौटुंबिक स्थिती सुद्धा चांगली आहे, सगळं काही योग्य आहे. पण नीतिमत्ता, ज्याची नीती फिरली त्याच्याकडे किती बी असू देत, अहंकारानं उन्मत्त झालं का हो त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत. तुमच्याकडे कितीही असू देत, ज्ञान आहे, बुद्धी आहे, सगळं आहे, पण अहंकार जर निर्माण झाला तर सगळं मातीत कधी जाईल कळायचं सुद्धा नाही. रावणाजवळ एवढं आहे, पण जेव्हा त्यातला एक रावण प्रभू श्रीरामचंद्रजींशी युद्ध सुरू झालं आणि युद्ध सुरू झाल्यानंतर जेवढे वार करावे, रक्ताच्या चिळकांड्या उडतात, जेवढं रक्त बाहेर पडतात तेवढे रावण तयार होतात. मारायला जावं तर आणखी रावण तयार होतात, न मारावं तर हे आपल्याला मारायला येत आहे. आवाज दिला हनुमंता साक्षात समोर. आपल्याला गरज पडली, संकट आलं की आई ग, जरा जास्ती मोठं संकट असलं का बापरे, आणि त्याच्यापेक्षा मोठं संकट असलं का एकतर भगवंत, संत, ग्रंथ किंवा सद्गुरू, आपल्या जो कोणी जवळचा हितचिंतक असा. पण देवालाच गरज पडावी तर हनुमंतरायांना आवाज देत आहेत. हनुमंतराय येतात, देवा काय झालं, आता जगत नाही. झालं काय, रावण मारतोय. मारायला जावं तर आणखी रावण उत्पन्न होत आहेत, न मारावं तर हे मला मारायला येत आहे. बुद्धिमताम वरिष्ठ. ते म्हणाले, देवा ज्या अर्थी मरत नाही त्या अर्थी याची बायको पतिव्रता असली पाहिजे. आता मंदोदरी कुणाला माहिती नाही, 5 पतिव्रतेंपैकी एक तर मंदोदरी आहे, आणि त्याच्या उपरोक्त 24 सख्या पतिव्रता म्हणून वर्णन केले गेल्यात. त्यापैकी एक सखी चंद्रसेना नावाची, ज्या 80,000 पैकी एक रावणाची पत्नी आहे. म्हणाले, देवा तुम्ही थांबा, मी आत्ता आलो. क्षणाधार्थ यावं चंद्रसेनेच्या महलासमोर, आणि आल्यानंतर आता चंद्रसेनेनं बघितलं, विचारलं, कोण रे. मी रामदूत हनुमान आहे. भाषा बदलली, तुम्ही रामदूत हनुमान आहात, रामभक्त आहात. हो, सूर्याकडे बघावं तर ते तेज सुद्धा ज्यांच्या पुढे लाजवेल. मग मला तुमच्या स्वामींचं दर्शन घडेल, घडेल ना. जगले तर नक्की घडेल, आणि जगले तर असं का, म्हणजे तुमचेच मालक मारतायत. मालक मारतायत, एक काम करा, जिथं युद्ध सुरू आहे त्याच्या पलीकडे गुंफेचं दार आहे, तिथून भ्रमर भुंगे येत आहेत, ते अमृत आणून टाकतायत. ते दार 15 मिनिटं नाही का, काही घडी बंद ठेवा, आणि दार बंद राहिलं की मालक मूर्छना येऊन पडतील, मूर्छित होतील, युद्ध थांबेल, तुमचेही मालक वाचतील, आमचेही मालक वाचतील, आणि आता आम्हाला तुमच्या मालकाचं दर्शन आहे घडेल. तू म्हणाले ठीक आहे, हनुमानजी म्हणाले ठीक आहे, पण दर्शन घडेल ना. हो, दर्शन घडेल. हनुमानजी सांगतात 2 अटी. दर्शन घडेल पण 2 अटी. विघ्न येतं कामा नाही. डोळ्याची पापणी लवते तेवढं सुद्धा विघ्न अजिबात नकोय. शरीरावरती केस आहे, त्या एका केसाचे 14 भाग केले तर तेवढं सुद्धा विघ्न. म्हणाले ठीक आहे. इकडे यावं हनुमंतरायांनी, भुंग्याला मारायचा सपाटा चालू केला. शेपटी आई साहेबांनी, धर भुंगा का मार, धर भुंगा का मार. आता ते अमृत पिणारे भुंगे, ते मरतही नव्हते, नुसताच मार खात होते. भुंगे वैतागले, देवा का मारता, अरे जगाचा बाप धर्माकरता लढतोय आणि तुम्ही अधर्माच्या बाजूने जाताय, काही वाटत नाही. भुंगे म्हणाले, काय करावं, आमचं कर्तव्य आहे. मग करू नका. आता भुंग्याच्या 24 जाती आहेत, भुंग्याच्या सुद्धा 24 जाती. भुंगा जेवढं कठोर आहे तेवढंच कोमल पण आहे. एखाद्याच्या घराला जर भुंगा लागलाच, अय बयो भुंगा घराला लागला तर अख्खं घर पोकारल्याशिवाय राहत. लय भुंगे बेकार राहतात काही काही.
हा भुंगा आहे ना काचेच्या बरणीत मुंग्या जातात पा काचेच्या बरणीमध्ये बदाम असतात बदाम शेंगदाणे त्या शेंगदाण्यांना ना पोखरल्यानंतर ते फक्त आतून पोखरतात वरचं सालपट तसंच ते वरती काढलं कळतं हे पोखरले. आता भुंग्यांना सांगितलं एक करा चंद्रसेनेच्या घरी जा आणि तिचा मंचक पोखरा ज्याच्यावरती देव बसणार आहेत. भुंग्यांनी इकडं अमृत आणून टाकायचं शिंपायचं काम बंद केलं. भुंगे जेवढे कठोर तेवढे कोमल आहेत. सहज सागवानी मंचक पोखरला पण तोच जर कमळामध्ये गेला ना कमळ आता कमळाच्या सुद्धा 12 जाती आहेत. काही कमळ रात्री उगवतात ब्रह्मकमळ कृष्ण कमळ आहे. काही कमळ सूर्य उगवल्यानंतर त्या दिशेनं आणि संध्याकाळी पुन्हा मिटल्या जातात. संध्याकाळी मिटलं जाणारं हे कमळ त्याच्यात जर भुंगा अडकला मकरंद सेवन करता करता तो जो घर पोखरू शकतो तो हे फूल नाही का पोखरू शकणार. पण नाही पोखरत ते कमळाला नाही पोखरत. भाव प्रेम भाव असा आहे ना किती माणूस कठोर असला तरी योग्य त्या जागी कोमल झाल्याशिवाय राहत नाही पोखरत ते कमळ. इकडं सागवाणी मंचक पोखरला सापळा फक्त शिल्लक ठेवला. युद्ध थांबलं अमृतेचं बंद झालं युद्ध थांबलं. आता मात्र श्रीराम प्रभू सांगतायत चला थांबलं युद्ध. हनुमानजी सांगतात आताच नाही चंद्रसेनेला शब्द दिलाय तिकडे जावं लागेल. अरे बाबा तू कशाला कुणाला शब्द देत बसलात संन्याशी माणूस आहेस ना शब्द कशाला दिलास. नाही देवा तुम्हाला यावंच लागेल. ठीक आहे देवा या म्हटलं की यायचं आणि मागं फिरा म्हटलं की लगेच मागं फिरा. देव म्हणाले ठीक आहे. दारामध्ये यावं प्रभू श्रीरामचंद्रजी येतात. बघितलं चंद्रसेनेनं आनंद वाटला. आल्यानंतर जेव्हा मंचकाला नुसता पायाचा अंगठा लावला मंचक जागच्या जागेवरती कोसळला. म्हणाले देवा फिरा. दर्शन नाही काहीच नाही. चंद्रसेना हात जोडते देवा थांबा. नाही ऐकत. बाई ग या जन्मामध्ये मर्यादा पुरुषोत्तम आहे पण शब्द आहे पुढच्या जन्मामध्ये 16,108 पैकी एक स्थान प्राप्त करून दे. सगळं काही होतं रावणाकडे पण नीतिमत्ता फिरली का कुटुंबाचा भेद व्हायला सुद्धा वेळ लागत. कौटुंबिक भेद व्हायला सुद्धा वेळ लागत नाही. संपत्ती किती असली तरी सुद्धा लयाला गेल्याशिवाय राहत नाही. सगळं काही तर आमच्याकडे आहे पण नीतिमत्ता नसेल किंवा उभ्या जन्मामध्ये आमच्याकडे हे सार तत्व नामचिंतनाचं जर नसेल समर्पण नसेल तर या देहाला येऊन सुद्धा उपयोग. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की आमच्या जन्माचं धन्यत्व तेव्हाच जेव्हा सगळं काही असताना सुद्धा समर्पण करता येईल त्याच्या चरणाशी तेव्हा. धन्य आम्ही जन्मालो आलो धन्य आम्ही जन्मालो धन्य आम्ही
मग आता हेच चलन आमचं आम्ही कमवायचं आहे. कुणाचं किती कुणाचं किती कुणाचं किती नाही माहिती. नामचिंतन हे भक्तीनं भावनेनं आवडीनं आदरानं यावं असं म्हणतात. आता खरं तर इथं बसलेली बऱ्यापैकी मंडळी, हां आता थोडासा वेळ झालाही होता आणि पुढे आणखी थोडासा वेळ, पण बहुतांश उन्हातानाचं लोक काही काही मनातल्या मनात म्हणत असते. आता ते काय म्हणत असतील ते ज्याचं त्यानंच परीक्षण करायचं. पण हेच जर लग्न कार्याला गेलेच तर चांगलं तावर येऊन पडस्तोर बसत येत. नामचिंतन स्थळ कुठलंही असू देत, जागा कुठलीही असू देत, हे चलन आम्हाला मिळवायचं ते थोडं थोडं करून जोडल्या जाणार आहे. वेळ कमी आहे आपल्याकडे आणि कमी वेळेमध्ये खूप काही मिळवायचं आहे. वेळ जर निघून गेली ना ही वेळ विकत नाही घेता येणार. बोलणारे वक्ते तुम्ही लाख मोठे आणा, परमार्थाची अनुभूती तुमची तुम्हालाच घ्यायची. हे चलन तुम्हाला कोणी उसनं आणून देणार नाही. म्हणून बोलणाऱ्याचे शब्द कधी कधी माणसाला कडू वाटतात, बोलणाऱ्याचे शब्द कधी कधी माणसाला वाईट वाटतात, बोलणाऱ्याचे शब्द कधी कधी माणसाला नाही का नकोसे वाटतात किंवा विनोद वाटतात. पण हे ज्या दिवशी कळतं ना, ज्या दिवशी आमची हिशोबाची वही उघडते आणि जेव्हा त्याच्यासमोर जाऊन उभं राहावं लागतं. मुळात वैतरणी नदी पार करणंच एवढं मुश्किल आहे. काही काही ना वाटतं अरे मेल्याशिवाय स्वर्ग तरी कुठला दिसतोय. दिसतो बरं. नचिकेत नावाचे ऋषी आहे, नासिकेत नावाचा ग्रंथ जर यदा कदाचित वाचनात आला भारतीय संस्कृतीमध्ये, सदेह वैकुंठ गमन केलं होतं, नरक बघून आले होते, श्राप मिळाला होता उद्दालक ऋषींकडनं. तर या श्रापाचं वरदान व्हावं की त्यांच्या या श्रापामुळे आम्हाला आज समजू लागलं की तिथं काय काय आहे आणि काय काय नाही. आणि न मानणारे, न ऐकणारे, न विश्वास ठेवणारे एकाच कडे तळायला येत्या. मग नाही का, विश्वास ही ना फार मोठी गोष्ट आहे. भगवंतावर ठेवा, माणसावर ठेवा. एक वेळेस माणसांवरती विश्वास ठेवाल ना, ही कातडी ना वेगवेगळ्या रंगाची आहे. कातडी किती रंगाची असू देत पण आतडीचा रंग मात्र माणुसकीचा असला पाहिजे. एक वेळेस माणसांवरती विश्वास ठेवाल तर हे दगा देईल. एक वेळेस माणसांवरती विश्वास ठेवाल तर ती दगा देतील, पण त्याच्यावरती विश्वास ठेवा तो कधीच दगा देत नाही, कधीच नाही. त्यानं आजपर्यंत कुणाला दुखावलं नाही, त्यानं आजपर्यंत कुणाला नाराज केलं नाही. पण आम्हीच असं आहे की तो देणारा देतोय पण आमची थांबण्याची तयारी नाही. आम्ही वाट बघत नाही. संयम ठेवा. जशा वाईट गोष्टी परत फिरून येतात तसं चांगलं सुद्धा परत फिरून येतच. मला वाटच बघायची नाही. नवे नवे जेव्हा त्याच्यासाठी जगावं तो किती गोड आहे. पंढरपुराच्या वाटेवरती यावं. आता काहीच सुखावं वाटत नाही. एवढा वेळ उन्हात बसल्यानंतर मनाची घालमेल होतीये. पंढरपूरच्या वाटेवरती जाणाऱ्या बऱ्याचशा वाऱ्या, बऱ्याचशा दिंड्या जे वारकरी चालतात, आपल्या इकडं तरी बरं आहे, तिकडं त्या मुक्ताईनगरवरनं किंवा त्याही खालच्या परिसरातनं कौंडिन्यपुरावरनं येणाऱ्या ज्या काही दिंड्या आहेत ना, भर उन्हात चालतात. ठेपा चांगला मिळत नाही, झाडं मिळत नाही, रस्त्याच्याच कडेला थांबतात. एवढं पाय जमिनीवरती टेकावेत तर त्या सिमेंटचे रस्ते एवढे भयान तापलेले असतात, तर एवढं अंतर चालत जातात फक्त एकाच ओढीमुळे. पांडुरंगाला भेटायचं आहे, विठ्ठलाची भेट घडायची आहे. पंढरीच्या वाटेवरती यावं. मनाला आता काहीच गोड वाटत नाहीये. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. पंढरीसी जावे वाटते मनासी, कही एकादशी आषाढी. ओढ लागली आता फक्त वारीची. ऊन नाही, वारं नाही, पाऊस नाही, तहान नाही, चिखल तुडवत शेवटच्या क्षणाला सरी बरसतात. शेवटच्या क्षणाला चिखल तुडवत यावं. वाखरीचं सगळ्यात मोठं रिंगण घडतंय. सगळ्यात मोठं रिंगण वाखरीचं. आतापर्यंत आलेल्या सगळ्याच पालख्या, कौंडिन्यपुरावरनं रुक्मिणी आई साहेब येत आहे, मुक्ताई नगरावरनं मुक्ताई आई साहेब येतात, त्र्यंबकेश्वरावरनं निवृत्ती दादा येतात, सासवडावरनं सोपान काका येत आहेत, देहूवरनं जगद्गुरु तुकोबराया नाथ बाबा येत आहेत, पैठणावरनं नवे नवे संत जनाबाई, संत सखुबाई, सगळ्या संतांच्या मानाच्या पालख्या आता या वाखरीमध्ये मोठं रिंगण घडत आहे. वाखरीच्या रिंगणाचा आस्वाद सगळेजण घेतात. एकमेकांचा वय मान पद पैसा प्रतिष्ठा सगळं काही विसरून एकमेकांच्या पाया पडलं जात आहे. कोणी लोटांगण घेत आहे, कोणी कोलांट्या उड्या खेळत आहे, कोणी फुगड्या खेळत आहे. मनोऱ्यावरती मनोरे रचले जात आहेत, वरती मृदंग वदन केले जात आहे. टाळ चिपळ्यांचा निनाद कानावरती ऐकू येतोय.
ज्ञानोबा तुकाराम एका लयीत स्वरबद्ध भजन सुरू आहे. पायाला लागणारा ठेका, हातातल्या नादातल्या टाळाचा ताल, नवे नवे कानावरती पडणारं पांडुरंगाचं चिंतन आणि त्यामध्ये रंगणारी अबाल वृद्ध मंडळी. वयाचं 7 वर्ष की बघत नाही, की वयाची 70 वर्ष ते बघत नाही. एकमेकांचं वय पद विसरून अगदी पाया पडलं जात आहे. तिथं कुठलाही अभिमान नाही. एकमेकांच्या पायाला लागल्यानंतर मनात अंतरंगातला भाव त्या पांडुरंगाच्या चरणाशी वाहायचा आहे. वाखरीचं मोठं रिंगण झालं, अश्वाच्या मागे धावणं झालं आणि सगळ्या मानाच्या पालख्या एका पाठोपाठ उभ्या राहिल्या. सगळ्यात पुढे नामदेवराया घेण्याकरता आले. आदिशक्ती मुक्ताबाई, जनाबाई, सखूबाई, चांगदेव, निवृत्ती दादा, सोपान काका, जगद्गुरु तुकोबराया, संत नरहरी महाराज असतील, गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, नाथांच्या पालख्या असतील किंवा त्या ठिकाणी असणारे जगद्गुरु तुकोबराया आणि सगळ्यात शेवटी माऊली ज्ञानोबरायांची पालखी आहे. सगळ्यात शेवटी का तर भार जास्त आहे. माऊली ज्ञानोबरायांच्या पालखीकडनं आता चोपदारानं दंड उंच केला. वारकरी संप्रदायात कीर्तनकारापेक्षा जास्त महत्त्व विनेकऱ्याला आणि चोपदाराला आहे. म्हणून विनेकऱ्याच्या पायाखाली सुद्धा कीर्तनकारासारखं आसन असावं. आणि चोपदार तर आता बऱ्याच ठिकाणी नामशेष होत गेलेत. चोपदार आणि कीर्तनकार, चोपदाराकडनं दंड उंच करण्यात आला की सगळ्या मानाच्या पालख्या पंढरपुराच्या दिशेनं. पंढरपुरात आलात तुम्ही, आम्ही पंढरपुरात आलोत. कासारा तुम्हाला इकडं पंढरपुरात आलेत, लय गर्दी आहे, दर्शन घ्यायचंय, पास नाही निघायचा एवढ्या सहजासहजी. 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण करावा लागेल. पास कधी निघतो माहिती का? जेव्हा असं चिंतन मुखात येतं का, रामकृष्ण हरी म्हणता येतं का? दिवसभर इकडे तिकडे जाऊन बसण्यापेक्षा दिवसातला 5 मिनिटं वेळ देवा पुढे गेल्यावर भजन करता येतं का? तेव्हा तो पास भेटतो डायरेक्ट जाण्याचा, तो सहजासहजी नाही. 84 लक्ष योनींचा फेरा पूर्ण केला, शेवटच्या फेऱ्याला आला. आता या फेऱ्याला येऊन सुद्धा जर जमलं नाही ना तर परत पहिल्यापासून सुरुवात आहे. आता परत पहिल्यापासून नव्हे, थोडं अंतर राहिलंय, थोडं अंतर राहिलेलं आहे. आधी दिसतील चोखोबराया, दर्शन घ्या पुढे व्हा. समोर येईल नामदेव पायरी, डोकं टेकवा पुढे निघा. या बाजूला दिसतील गणपती बाप्पा, दर्शन घ्या पुढे व्हा. पांडुरंग आधीही ज्यांचं दर्शन त्या संत कान्होपात्रा, दर्शन घ्या पुढे निघा. गरुड खांबाच्या अलिंगणाशिवाय पांडुरंगाचं दर्शन तरी ते कसलं. गरुड खांबाचं अलिंगण झालं, दर्शन झालं, पुढे निघालो. काचेमध्ये ठेवलेला श्री ग्रंथ आमच्या नजरेत दिसून आला. दर्शन घेतलं आणि पाऊल पुढे टाकलं तसं आमच्या लक्षात आलं तुम्ही आम्ही उभे आहोत पंढरपूरच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मुख्य प्रवेशद्वारास. आत पाऊल टाकलं तसं लक्षात येतंय आतमध्ये सिक्युरिटी गार्ड्स उभे आहेत. गर्दी खूप आहे. पांडुरंगाच्या चरणावर डोकं टेकून त्याच्या मुखाकडे बघत नाही, तेच पुढे ढकललं जात आहे. आता हे ढकलणं तुमचं आमचं सुद्धा होणार आहे. आपलं ढकलणं होण्याआधी त्याला 5च आहे. गाभाऱ्यात उभे आहात, समोर ते लावण्य दिसू लागलेलं आहे. विटेवरती उभा आहे, कटेवरती हात आहे, डोक्यावरती राजमुकुट आहे, गळ्यामध्ये कंठीहार आहे, तुळशींच्या माळा, वैजंती माळा आहेत, कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, मस्तकावरती गोपीचंदन टिळा रेखीव आहे, मधोमध बुक्क्याचं बोट आहे, त्यावर सुंदर तुळशीपत्र रेखाटलेलं आहे, पिवळ्या पितांबर धारण केलेला आहे, त्यावर सुंदर भरजरी पंचाशेला विराजमान दिसतोय. पायात सोन्याचे तोडे आहेत, हातात सोन्याचे कडे आहेत, नव्हे नव्हे जिरे टोपामध्ये त्या मस्तकावरच्या मंचकावरती त्या जिरे टोपामध्ये खोवलेला मोरपीस अत्यंत खुलून दिसतोय. आणि भगवंताचं ते लावण्य पिवळ्या पितांबरात खुलून दिसावं. तुमची दर्शनाची वेळ आली, डोकं टेकवा पांडुरंगाच्या चरणावरती आणि दर्शन घ्या समोर उभ्या असलेल्या श्री विठ्ठलाचं. तुझ पाहता सामोरी हो, तुझ पाहता सामोरी हो, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता सामोरी, तुझ पाहता
स्थिरावली की दृष्टी न फिरे माघारी, किंवा आता दृष्टी पुढे ऐसा चित्र आहे. त्याचं दर्शन, त्याला बघणं, नवे नवे परमार्थ ही अनुभवानं करण्याची गोष्ट आहे, जिज्ञासेनं करण्याची गोष्ट आहे. दुसऱ्या कुणाच्या अनुभूतीवरनं किती सांगण्याचा प्रयत्न केला तरी नाही लक्षात यायचं. ज्या दिवशी कधीतरी आमच्यावरती संकट येतं, कारण आपला परमार्थ सुरूच इथून होतो का तुम्ही एवढं सांगत आणि तुम्ही देव पाहिलाय का, आपल्याकडे देव आहे का, इथूनच सुरुवात आहे. त्याच्यामुळं कधी संतांचे अनुभव आम्हाला पटायचे. जोपर्यंत आम्हाला अनुभव येत नाही तोपर्यंत नाही का नाही लक्षात यायचं. विचारतात लोक, तुम्ही देव पाहिलाय का. अरे कोण म्हणाला देव दिसत नाही. आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा आम्हाला हे कोणीच दिसत नाही तेव्हा एकटा तोच तर दिसतो. कोण म्हणाला देव दिसत नाही. चराचरात व्याप्त आहे. नामचिंतनाचं सार याच जन्माला आल्यानंतर आयुष्यरूपी साधनाला प्राप्त झालं की सतचित्त आनंद, सच्चिदानंद स्वरूप जर प्राप्त होतं, सतचित आनंद, चित्त त्याच्या ठिकाणी लावायचं आहे. पण त्यातला अर्धा मायेचा संसाराचा तो त्रास दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून या सच्चिदानंद स्वरूपाला प्राप्त व्हायचं असेल तर संसाराचा तो मात्र आता आम्हाला आयुष्यरूपी साधनाचा वापर करून त्या ठिकाणी प्राप्त करायचा आहे किंवा त्या ठिकाणी संयमित करायचा आहे. दोन्ही हातांना टाळी आणि मुखानं चिंतन विठोबा कसं इथं आल्यानंतर नामचिंतन घडतं. पायाच्या घड्या कमीत कमी विठोबा रखुमाईला तरी या काढाव्यात. हे कीर्तन करायला सांगण्याची वेळ येऊ देऊ नये. मी म्हटलं ना, बोलणारे वक्ते तुम्ही लाख मोठे आणा, अनुभूती तुमची तुम्हाला घ्यायची ना. 2च मिनटं चिंतन असतं, ते सुद्धा मनापासून नाही आलं तर आमचंही काही नसतं जात त्याच्यात.
आदरणीय इंगळे बाबा सांगायचे म्हणून का झालं माय एक जण एस टीत बसलो कंडक्टरकडनं तिकीट काढलं पण ती एस टीत नाही गेलं ते उतारलं एस टी निघून गेली नाही एकटंच हसत होतं मित्र आला आणि मित्रांना विचारलं का रे कहून हसत ते म्हणलं कहून नाही बा माय म्या कंडक्टरलाच फसिलो ते म्हणलं का रे कस काय फसिल या मनात तिकीट तर काढलं पण मी गेलोच नाही तरी काहीची तिकीट नाही निघालीत हे चिल्डच म्हणलं नादर तो तिकीट काढलं पैसे त्यानं घेतले नुकसान तो झालं त्याच्या काय बाच गेलं तसं बोलणार तुम्ही कुणी बी आणा ऐकणाऱ्यानं तर नाही म्हणतच ना ऐकलं तर बोलणाऱ्याच्या बाच बी काही जा हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल दुसरा येईल हे जरी नाही काल अरे हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल हे जरी नाही काल अरे सरते शेवटची बात काल बदवत येईल सरते शेवटची नाही आपली गावं कशी कलाकारांची जाण असणारी येत नाही का आमच्या हर्षल महाराजांची तर आज चांगली सोय झाली पाण्याची बाटली गामपुसाला टावे हे ना सहजासहजी नाही प्राप्त होत हे तुमच्या प्रेम भावनेतून जे मिळतंय ते भगवंतानं दिलेल्या साधनेनं मिळतं नाही का राजदादा पंचक्रोशीत तुम्ही महाराज लोक कोणी बी आणा कलाकाराशिवाय मजा नाही कलाकार जेवढे कार्यक्रम करता येतात आणि भक्तीनं भावनेनं भगवंताचा रस गुणगान गातात ना तेवढं नामचिंतनाला सहाय्यक ठरतं हे दिलंय देवानं माहिती नाही कोण्या जन्मानं प्राप्त झालंय काय पात्रता आमची नाही माहिती आणि मुळात भगवंतानं ज्यांना मान्यता दिली ना प्रारब्ध असं आहे कोणी कोणाच्या प्रारब्धातलं घेऊ शकत नाही कोणी कोणाच्या कपड्यावरचं लिहिलेलं पुसू शकत नाही नावं ठेवणारी खूप ठेवतात पण कोणी कोणाचं प्रारब्ध नाही काढून घेऊ शकत
आम्हाला देवांनी आम्हाला संतांनी अधिकार दिलाय, आमचा अधिकार ठरवणारी बाकीची कोण? बऱ्याचदा कधीतरी ऐकायला मिळतं मुळात स्त्रीचं जीवन एवढं वाईट आहे ना, जन्माला आलं उभा जन्म यातच जातो. जन्माला आलं आई सांगती बाई स्वयंपाक शिक, नंतर काय नवऱ्याच्या घरी गेलं तेच करायचं. बाप सांगतो शाळा शिक, 4 बुक शिक, शिक म्हणतात खरं, पण शिकून पुरंही होत नाही, तेच लग्न करून देतात. लग्न करून दिलं नवऱ्यानं सांगावं बाई एकत्र कुटुंबात लेकरं लहानाची मोठी लवकर होते. लेकरं झाले की त्यांचं खाणं पिणं उठणं बसणं करता करता ते कहा निघून जातं आयुष्य ती बी कळत नाही. लेकरं लहानाची मोठी मोठी होत जातात, त्यांची शाळा त्यांची कॉलेज त्यांच्या परीक्षा त्यांचं ट्युशन सगळं काही बघता बघता तिचं जगणं तर राहूनच गेलं. मुलांची शाळा कॉलेज झालं, आता नोकऱ्यांचं टेन्शन, नोकऱ्या लागल्या, आता लेकीचं लग्न करायला घेतलं, धूमधडाक्यात पार पडलं. लेकीचं लग्न झालं, आता लेकाचं कोण करेल? लेकीचे लग्न सोपी आहेत, लेकांचे जरा अवघड जातात. लेकाचं लग्न केलं पण लेकाचं लग्न होत नाही, तेच लेक बाळंतपणाला आली. लेकीचं बाळात पण होत नाही, ते सुनबाई येते नातवाला सांभाळा कीर्तनाला जायचं, नातवाला सांभाळा नोकरी करायची. नातू तरी लोकच आहे, आपलाच सांभाळला, करता मोठा होईपर्यंत कळता होईपर्यंत सांभाळा, कळता झाला. आता विचार केला आपल्यासाठी थोडंफार जगू, पण नवऱ्याची दुखणी बाहणी ते तरी कोण करणार, त्याला तरी आपल्याशिवाय कोण. एक दिवस असा आला पतीही या जगात न जावा. आता विचार केला काहीच करायला बाकी नाही, भजनाला जाऊ, कीर्तनाला जाऊ, वाऱ्या करू, थोडं स्वतः करता जगू. तितक्यात यमराज दारात आला. बाई आता काय जगायचं, आराम करायचं होतं तिकडं वर करा, इथं आराम करायचं राहूनच गेला. ती स्त्री आहे जिचं जगणं नेहमी तो पुरुष ठरवतो. तिने कोणते कपडे घालायचे, तिने कोणत्या वेळेला घराच्या बाहेर पडायचं, तिने काय खायचं, तिनं काय लिहायचं, तिनं काय बोलायचं, तिनं कोणतं करिअर करायचं, सगळं तो पुरुष ठरवतो. आणि जर ती बिनधास्त वागायला लागली तर मात्र त्याला प्रश्न पडायला सुरुवात होतात. का तिचं जगणं नेहमी दुसऱ्यानं ठरवावं? काही अधिकार स्वतःचेही असावेत जे तिनं जगावेत, पण समाजाला ते कधी मान्यच होत नाही. हा समाज तिला कधी जगूच देत नाही. वे जन्मामध्ये ना आम्ही कोणी कोणाचं जगणं नाही ठरवू शकत, तुम्ही समोरच्याला जज नाही करू शकत. प्रत्येक जण जसा दिसतो तसा नसतो. रिअल लाईफ अँड रिअल लाईफ इज अ व्हेरी डिफरंट. ती आई आहे, ती मुलगी आहे, ती सासू आहे, ती मावशी आहे, ती काकू आहे. प्रत्येकीचं स्वरूप वेगवेगळं आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये असणारी ती शक्ती, स्त्रियांकडे बघितली जाणारी नजर सुद्धा इज्जतीची असावी, पण इथं पुरुष तर तिच्यावरती हात उचलून मोकळे होतात. कुठली नीतिमत्ता आहे? मनगडातली ताकद जर स्त्रीच्या अंगावरती वाहिली जात असेल तर उपयोग काय? कपडे शिवणाऱ्याने आमचे कपडे अंगभर शिवले होते, पण त्याला लोकांचा दृष्टिकोन कधीच रफू नाही करता आला. बोलायला सगळं सोपं वाटतं. एक काल परवा सोशल मीडियावरती पोस्ट बघितली, कुठे उत्तराखंड की बिहार कुठली तरी मुलगी आहे, UPSC MPSC पास झाली, पण दिसायला अत्यंत एखाद्या मुलासारखी दिसतीये. शारीरिक सौंदर्य कुठल्याही प्रकारचं नाही, आणि ते करताही आलं असतं जर एखाद्या ब्युटी पार्लरमध्ये गेली असती तर, पण तिनं ते केलं नाही. तिला कुठल्याही प्रकारचं सौंदर्य दिसत नाही, पण ती अत्यंत टॉपर आली आहे, चांगल्या मार्कांनिशी आली आहे, अत्यंत हुशार आहे, गरीब परिस्थितीतनं वरती आली आहे, पण तिचं सौंदर्य नाही. म्हणून कित्येकांनी घाणेरड्या कमेंट्स केल्यात, वाईट बोललं की जेणेकरून तिला आहे ते मी का मिळवलं असं वाटायला लागलं. बरेचशा मुली अशा सुद्धा आहेत की त्यांनी आत्महत्या केल्या केवळ लोकांच्या कमेंट्समुळे. तुम्ही त्यांचं जगणं ठरवणारे कोण ना? आणि ज्या मुली चांगलं राहतात, चांगल्या दिसतात, किंवा ज्या सौंदर्य दाखवण्याचा प्रयत्न करतात, समाज त्यांनाही वाईट बोलतो, ते तसलंच आहे का? जज करणं किती बरोबर आहे? समोरच्याला जर आत्महत्या करायची वेळ येत असेल तर तुम्हाला नरकात गेल्यावर कुठल्या कुंभी पाकात तळून काढते माहितीये? एवढं सोपं नसतं ते. देवानं दिलंय ना तर आपल्याला आपला उद्धार करून घ्यायचा. लोक काय करतात आपल्याला ते अजिबात बघायचं नाही. आणि आपल्याला आपल्या उद्धारा करताना निर्गुण निराकार आहे, पण ते सोपं नाही, ते नाही मिळवता येणार आपल्याला. सगुण साकार आहे, पण तिथं पण गेल्यावर निष्ठेनं टिकेलच असं अजिबात नाही. मग भगवंतच शोधायचा तर आमच्या मायबापाच्या अंतरंगामध्ये असं म्हणतात.
पोटात गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद झाला होता ती आई, 9 महिने लेकरावरती गर्भसंस्कार करते ती आई. लेकरू जन्माला येताना काही घटना जर घडत असेल तर माझा जीव गेला तर जाऊ दे, पण माझं लेकरू जगलं पाहिजे हे सांगते ती आई. उभा जन्म त्याच्यासाठी जगते. म्हातारपण जवळ आलं, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, स्मृती राहिली नाही. पायी पाहुणे रावळे जवळ येतात, विचारतायत आम्हाला ओळखलत का, ओळखही सांगता येत नाही. पण शेजारी बसलेली लेकरं स्मृतीनं कळावीत, मायेच्या स्पर्शानं कळावी ही माझी पोटची लेकरं आहे. त्या शेवटच्या क्षणाला सुद्धा त्यांच्या वाट्याचं दुःख मी घेऊन जावं आणि माझ्या वाट्याचं सुख लेकरांना देऊन जावं हे जिला वाटतं ती आई. उभ्या जन्मामध्ये तिचं ऋण फिटणार नाही. लेकुराते येता लेकुराते येता लेकुराते येता लेकुराते येता लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे सळसळणारी पानं, वाळलेला पालापाचोळा पायाशी वाजतोय. झोपडीचं दार किलकिलत उघडलं. कोपऱ्यामध्ये असणारा मंद तेवणारा दिवा, त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसणारं ते स्वरूप, तेला अभावी दिवा सुद्धा फडफडतोय आणि जड आवाजामध्ये विठ्ठलपणाला सांगताय जावं लागेल, जावं लागेल. पैठणाच्या प्रतिष्ठानच्या धर्मसभेनं देहदंड सुनावा, आम्हाला जावं लागेल. तुम्ही एकटे जाणार नाही, तुमची पत्नी म्हणून, तुमची सहचारिणी म्हणून मीही तुमच्या सोबत येणार. विठ्ठलपंत सांगतात रुक्मिणी येऊ नका, रुक्मिणी तुम्ही येऊ नका. अहो बाप गेला तर चालेल पण आईनं जाऊ नये, हो आईनं जाऊ नये. झोपेतनं लेकरू उठलं की पहिल्यांदा शोधतं ती आईला. पोटाला भूक लागली की हवी ती आईच. कोणी बोललं, कोणी रागावलं, सगळ्यात आधी शोधत जावा तो मायेचा पदर, ती आईच. उभ्या जन्मामध्ये स्वार्थानं जगणारी सगळी मंडळी जवळ येते. कुणाला पैसा हवा, कुणाला शरीर हवं, कुणाला काय, पण उभ्या जन्मात कुठलाही स्वार्थ जिच्या जवळ नाही ती आईच. बाप गेला तर चालेल, आईनं जाऊ नये, आईनं जाऊ. रुक्मिणी आई साहेब म्हणतात बाप गेला तर चालेल, कसा चालेल. आई महत्वाची, जिने जन्म दिला, पण त्या 9 महिन्यात गावात हिंडणारा पुरुष आता जबाबदार व्हायला लागला. ते आम्हाला दिसलं नाही, ते महत्वाचं नाही. बाप असणं गरजेचं नाही. गावातनं चालताना लोकांच्या पडणाऱ्या वाईट नजरा थोपवू शकेल असा भक्कम आधार म्हणजे बापच आहे.
सोय माय करते, पण ते लागण्याकरता, ते शिजवण्याकरता लागणारं पै पै लोकांच्या बांधावर राबून आणणं, पायाला टाचेच्या भेगा पडेस तोर काम करणं, त्याचं राबणं हे आमच्या करता असतं. मग भाग गेला तर चालेल. आईनं जाऊ नये तसं बापानंही जाऊ नये. उभ्या जन्मामध्ये मग कोणी किती म्हणालं मी तुझ्या आई सारखी आहे, आई तर नाही. कोणी किती म्हणालं मी तुझ्या बापासारखा आहे, बाप तर नाही. जायचं तर सोबतच जाऊ. आता जाणाऱ्यानं निरोप घ्यावा, सोडून जाणाऱ्यानं तसं जाऊ नये. जाणाऱ्याचा निरोप घेतला जावा. रुक्मिणी आई साहेब येतात लेकरांपाशी. रात्रीच्या प्रहराला बाबांची वाट बघत बघत रडत रडत झोपी गेलेली मुक्ताबाई, आदिशक्ती मुक्ताबाई. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. कणखर बाणा स्वाभिमानी बाणा की शेवटचा क्षणही कोणाच्या वाट्याला येऊ दिला नाही. आदिशक्ती आहे, जगत जननी. कुरळे केस गौरवर्ण झोपलेल्या आदिशक्ती मुक्ताबाईंचं ते स्वरूप बघावं, अंतःकरण दाटून यावं आईचं. कारण उभ्या जन्मामध्ये आईची लेकीशी असणारी नाळ कधीच नाही तुटत. ती कालही होती, ती आजही आहे आणि ती उद्याही असणार. कधी आजी होती, कधी आई आहे, कधी मुलगी असणार. ही परंपरा उभ्या जन्मभर चालत राहणार. मुलानं 21 पिढ्यांचा उद्धार केला मान्य आहे, पण 42 पिढ्यांचा उद्धार करणारी मुलगीच आहे. पोटाला यावी मुलगी, एक तरी असावी. घराबाहेर गेलं की वाट बघणारी, समोर येताना बघितलं की धावत येणारी, मिठी मारणारी. थकलात का बाबा, थकलात का, औषधं घेतलीत का, मायेनं विचारपूस करणारी अशी एक तरी लेक देवा माझ्या नशिबी असावी. सोपान काका, ब्रह्मदेवाचा अवतार म्हणजे सोपान आहे. झोपेतनं उठेल लेकरू, विचारेल दादा, ज्ञान दादा, अरे भूक लागली, आई दिसत नाही, कुठे गेली, काय उत्तर देईल. ज्ञानोबरायांच्या मुखांकडे बघावं, ज्ञानोबरायांच्या मुखांकडे बघावं. आसमानचा बांधच फुटावा, पदराचा डोळा तोंडात कोंबावा आणि अंतःकरण दाटून आलेलं डोळ्यात आसमानच्या धारा ढसढसा रडताय. माझ्या ज्ञानोबरायांवरती किती भार. जगातला एकमेव पुरुष ज्याला लोकांनी माऊली आई म्हणून संबोधलं, माऊली ज्ञानोबराय. विश्वाची आई आहे, आईवर भार असतो. माझ्या आईवर भार आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघ्या संसाराला सुखी करण्याचं व्रत माझ्या माऊली ज्ञानोबरायांचं. माझ्यासारख्या आईला वाईट वाटलं तर 4च लेकरं त्यांनाही असं विरहात टाकून जायचं, तर माझ्या माऊलीवरती अवघ्या विश्वाचा भार आहे. कोणीतरी यावं, रडावं. काय वाटतं माऊलीला? कोणीतरी यावं, समाधी पुढे ढस ढसा रडावं. माऊली आता नाही होत सर. कसं सहायचं माऊलीला? माझा निवृत्त, संसाराचा निवृत्त व्हावंसं वाटतं म्हणून निवृत्ती. निवृत्त झालं की प्राप्त होतं ते ज्ञान.
सगळ्यात शेवटी प्राप्त होते ती मुक्ती आहे. निवृत्ती ज्ञाना सोपान मुक्ताबाई. अवघ्या विश्वाला तारावं ज्ञानावरती आरूढ भाव. ब्रह्मज्ञान समाजापर्यंत जाणावं आणि हा शुद्ध परमार्थ अंतरंगामध्ये भेवावा. त्यांना सुद्धा सहन करावं. आई संतांची असू दे, भगवंताची असू दे किंवा आमच्यासारख्या सामान्य माणसाची असू दे, आई हवी. जोपर्यंत मायबाप जिवंत आहेत तोपर्यंत घराला घरपण आहे. ज्या दिवशी निघून गेले त्या दिवशी खऱ्या अर्थानं संसार काय आहे ते कळाल्याशिवाय राहत नाही. खूप कमी वेळ होता. तेवढ्या वेळेमध्ये आम्हाला जमेल तेवढं करण्याचा परमार्थ भगवंत आम्ही केलाय. आता पुढचा भार तुझ्यावरती आहे. कुठं न्यायचं, कुठपर्यंत आणायचं. तारणाराही तोच आहे आणि मारणाराही तोच आहे. संकट किती येऊ देत घाबरू नका. तो आहे ना, त्यानं ठरवलं तर तरू, त्यानं ठरवलं तर मरू. सगळं काही आता आमचं त्याच्याच हातात आहे. भार आम्हाला नाही घ्यायचा, तो त्याच्यावरतीच टाकायचा. आम्हाला जमेल तेवढं कर्म करण्याचा प्रयत्न उभ्या जन्मामध्ये केलाय. हे नामचिंतन कुणी किती न्यायचं हे ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. स्वर्गात देवादिकांची शान आहे. ज्यांची पावलं जमिनीला टेकत नाही, वृद्धत्व नाही, कधी आजारपण नाही, सतत अमृत प्राशन करतात, त्यांच्या या शानवरती आमची नरदेहरूपी पावटणीद्वारे आता निशाणी साधायची आहे. शेवटचं चरण. तू का म्हणे पावतळी, तू का म्हणे पावतळी, तू का म्हणे पावतळी, तू का म्हणे पावतळी, तू का म्हणे